नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 23 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन, मल महात्म्य पुण्याख्यान. मागिले प्रसंगीचे निरूपण, धरा आठवण मानसी. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेलीसी होऊनी, ते वार्ता ऐकुनी कानी बंधू शोक सदनी पडियला. इतका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकिला. अवधान दीजे श्रवणाला, काय करत्या झाला विप्रकुमार. शोक करता तया ते नगरवासी सभोवते, समजावुनी तया ते ग्रह गेले आपुलिया. या उपरी तो विप्रकुमार नित्य सारितसे ग्रहाचार. त्रय विक्रय करून उदर निजहा ते संपादितसे. तो येरी नारायण यात्रा क्रमित वर्षे 3, म्हणे जावे माघारे परतून. लेकुर अज्ञान श्री गुरुची, गुरुकन्या वेश्येने नेली जाणा. हे वार्ता विदित नाही नारायणा, परिअंतर साक्ष जनार्दना. फिरले मन नारायणाचे, म्हणे गुरुग्रही जावे आता. कवण तेथे सुखाची वार्ता, हे तो सांगून गेली देवता. यक्षिणी देवी पूर्वीच, एके त्रय विक्रय करावा. एका जारत्वे निर्वाह व्हावा, हा सौख्याचा तेथील ठेवा. न देखवे देवा माझेनी, म्हणून येतला परतला. पुन्हा मागुता तीर्था गेला, वर्षे 12 क्रमिता झाला. परिनाही मनाला स्थिरता, कोमळ हृदय ब्राह्मणाचे. वरी पुण्यवान शरीर त्याचे, विशेष पुण्य गुरुसेवेचे. म्हणून नवनीताचे हृदय पै. असो 12 वर्ष परतुनी, नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखिला गुरुसुते नयनी, परी त्याची ओळखी नीनपुरे. मग नारायणे हास्य केले, म्हणे आम्ही तुवा ओळखिले. ऐसे वदता तेची वेळे, पायी ठेविले मस्तक. आरडोनी पाडिलासे गळा, रडो लागला खळखळा. म्हणे वनी टाकुनी वत्सला, आपण गेला यात्रेते. म्हणे मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता. नाही कोणी पाळिता पोषिता, पहा अनंता हे काय केले. एक होती भगिनी मज लागुनी, तेही वेश्येने नेली चाळवुनी. नेणो असे कवणे स्थानी, ते मज लागुनी विदित नसे. ऐसा साकल्य समाचार ऐकिला, नारायण हृदय थकित झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करुनी. म्हणे बापा ऐका आता, होणार ते न चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासुनी, बैसता झाला निजासनी. येरे मांडिलेसे साजणी, परवडी तया भोजनासी. ग्रहीतो पदार्थ अनुकूल नाही, म्हणून कुसुमुसी ठाईंचे ठाई. आहा देवा माझे दैवी नाही, आलिया समयी अतिथा. हे नारायणे जाणितले, म्हणे बापा तुवा काय आरंभिले. माझे भोजन तव असे झाले, नाही उरली अपेक्षा काही. मनी विचारी नारायण, रस विक्रयाचे न स्वीकारावे अन्न. म्हणून मांडिले निर्वाण, वारीला जाण या हेतू. मग येरे गोदोहने केले, काही उपहार ते सारिले. मग शयना ते आरंभिले, पाय चुरिले तया ते. तव नारायण विचारता झाला, म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय सांचिला. तो सत्य निवेदी मजला, शंका या बोला न मानी. येरू परमलज्जे करुनी सांगता झाला, तये क्षणी. म्हणे 1 दशक रौप्य नाणे साचुनी, ठेविले सतनी आजवरी. या विरहित काही नसे जाण, पात्र तो मृन्मय भोजन. वाहतो तव चरणाची आण, सत्य जाण महाराजा. निर्मळ हृदयीचा पाहुन, चित्ती द्रवला नारायण. काही उपाय करून लावावे साधन या लागी. मग तया ते मधुर वचनी बोलता झाला तत्क्षणी. म्हणे मी सांगेन जी करणी, ते तू निजमनी धरसी की. येरू म्हणे तत्वता असत्य न करी, वचनार्था सांगाल ते स्वीकारी नाता. नवे अन्यथा स्वामिया. मग श्लोकाधारे करून बोलता झाला वचन, तोची अवगत हो जाण तुम्हाला गुण समस्था. दाने न भवे लोको, गवान लोम नाही संख्या. कल्पांतं ब्रह्मणो लोका, पाप नाश प्रभावता. म्हणे या मलमासी निशेष, गोदान परम विशेष. जे आचरती निर्दोष, त्या पुण्यास पार नाही. जितुके रोमधेनु अंगी असती, तितुके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूळ होय पापाची शांती, आचरे तया प्रती हे पुण्य. तरी उदयी करून प्रातस्नान, ही धेनू करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाणे, करी अर्पण द्विजाते. इतके वचन जरी मानसी,
तरी तू अक्षय सुखी राहासी. एरू वदे त्या समयासी तथास्तु वैसी अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायण करील न करील गोदाना. एवढीच तया ते उदरपोषणा म्हणून मना संशयो. परी विप्रकुमार तो द्रवला आधीच होता तो त्रासला. त्याही वरी सद्गुरु भेटला उपदेश केला परमार्था. मग भावार्था धरुनी सद्गुरु वचनी प्रातःकाळी आला स्नान करुनी. एका विप्राते बोलावनी गोपूजनी अनुसरला. दाना ते जो विप्र पाचारीला तो परमाश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले याला पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणासी काय कारण सांप्रत देनू येतसे दान. म्हणून विधियुक्त संकल्प सांगून करी पूजन धेनूचे. उपरी विप्रपूजा स्वये करून ते धेनू असे दिदली दान. मनी भावार्थ गुरुवचनी पूर्ण नसे जाण अन्य काही. एका सद्भावा वाचून काही सद्गुरूची भेटी होणार नाही. तया विण सुटे न संदेहो जाणा सर्व ही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही माता पिता पाळिता दुजा नाही. उदरनिर्वाहाची धेनू तेही दिदली पाही दाना ते. एका दिनीचे भक्षावया अन्न तेही किंचित असे ग्रही नसे जाण. या परी सर्वस्वे घडले दान तया विप्रकुमारा लागून. ऐसे झाले ते दिवशी जाण परिप्राप्त झाला माध्यान्न. विप्रकुमार तळमळे तेणे करून अन्न भक्षावया. अंतरीच आपुले कुसमुसी काही न बोले सद्गुरुसी. ऐसे करिता अस्तमानासी संधी अवपेसी होऊ आली. तव नारायणे काय केले निवांत मनी आसनी बैसले. स्नान संधे ते मांडिले आरंभिले पूजाना ते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी उपाशित राहू निधीच कोणी. कीटक पक्षी आदी करुणी जो त्रिभुवनी पाळतसे. तेथे विप्रकुमार क्षुधेने पीडित हे तया ते न साहवेची मात. तव तो नारद मुनी अकस्मात देखिले तेथे कौतुकाते. मग तैसाच त्वरेत चाळीला मुनी ब्रह्मलोकाप्रती आला. सद्भावे नमस्कारिला पिता आपुला आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. म्हणे नवल देखिजे आजी स्वामी विप्रकुमाराची अक्षरे लिहिली तुम्ही. जे त्रय विक्रय निर्वाह योमी प्रतिदिनी करावा. ऐसे अक्षर स्वामीचे ते असत्य झाले साचे. तयाने दान केले धेनूचे पुढे निर्वाहाचे कसे काय. असता होऊ आला दीनवान पुढे तयाची गती कवण. असत्य झाले वचन ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकून नारद मुनीची वाणी चतुरानंद चकला मनी. निरखिता झाला जवध्यानी तव सत्यवाणी सर्व काही. म्हणे हे तो विपरीत झाले तया ते सर्वस्व दान घडले. आता उपाया ते पाहिजे केले तरीच भले कर्म हे पै. येथे जे जे अर्पावे तया दशगुणी लागे पावावे. हे जाणुनी ब्रह्मदेवे काय मांडिले विंदान. सत्वर ब्राह्मण वेश नटला सवे दशगायींचा मेळा घेऊनी. भूलोकी आला त्वरे पावला विप्रसदन. गायी उभ्या करुण द्वारी विप्रकुमारा ते हाक मारी. एरुपातला झडकरी सद्भावे नमस्कारी तया ते. तव चतुरानन बोले तयासी तुझिया पितरे आम्हापाशी. दशगौतम्या रक्षणाशी ठेविल्या होत्या निर्धारे. त्या तू आपल्या अंगीकाराता म्हणून झाला बोलता. ऐसे वचन ऐकुनी तत्वता एरू थांबा म्हणे तया ते. मी आपले गुरुसी पुसोन माघारा येतो परतून. ऐसे तया ते वदोन आला परतून माघारा. मग गुरुबंधू ते म्हणे तेव्हा एक विप्रालासे सदैवा. तयाने आणिल्या दशधेनुवा अंगीकार माते म्हणितसे. म्हणे तुझिया बापे ठेवल्या पाही हे तो माते विदित नाही. काय उत्तर असे ते समयी कृपा करून देई तया ते. ऐसे ऐकून नारायण किंचित केले हास्यवदन. कळली अंतरीची कुण आला घेऊन विधाता. येथे जैसे आपण द्यावे तया दशकुणी लागे पावावे. म्हणून या ब्रह्मदेवे दशधेनू आणल्या पै. मग तया ते आज्ञा देते अवसरी. धेनू आणि का ग्रहाभितरी तया विप्राते नमस्कारी. जोडल्या करी सद्भावे येरे जाऊन तैसेची केले. धेनू का ते अंगीकारले भले. वरी रौप्य नाणे चांगले गणित भले एक दशक. ऐसे स्वीकारून ते वेळा नमस्कारुनी विप्र बोलाविला. नारायणा ते निवेदिता झाला वाडा भरला गोधनी. तव तया ते वदे नारायण एक मोडी आता रौप्य नाणे. धेनू लागी घेऊन येई तृण आणि उदरा लागुनी तुझिया. जे इच्छा असेल अंतरी
तेची तू आजी स्वीकारी. अर्धनाणे मातया माझारी, असो दे पदरी तुझिया. ऐसे अज्ञापिता तया ते, येरू अज्ञा तैसीच वर्तत. रौप्य नाणे नेऊन बाजारात, तृण आणीत धेनू लागी. मग गौ आणि आपली वासना, तोची पदार्थ घेत आपणा. अर्ध रौप्य नाणे समग्रही जाणा, ठेविता झाला विप्रकुमार. धेनू वेते घालून या तृण, स्वये सारिलेसे भोजन. मग गुरुसेवे लागून, तत्पर झाला यामिनी. तव शिकवण देतसे नारायण, म्हणे बापा एक वचन. प्रातःकाळी उठून गंगा स्नान, येई करून झडकरी. मग बोलावून विप्रमेळा, दान देई धेनू सकळा. स्वये होई तू तव निराळा, पाहिजे कशाला खटाटोप. रौप्य नाणे तुझिया पदरी, गणती असे 9 द्वारी. एक अर्धरौप्य नाणेवरी, असो साचारी जाणता. तरी 10 विप्र बोलावून, दक्षिणेसहित देई गोदान. जणी करिसी अनुमान, वचना जाण माझिया. ऐशी शिकवण देता तया ते, एरू अवश्य म्हणे त्याते. अमान्य स्वामी वचनाते, न करीस दान स्वामिया. नंतर प्रातःकाळी उठोन, करिता झाला गंगा स्नान. पाचारुनिया ब्राह्मण, केले संपूर्ण गोदान. दान कैसे सर्वही धन, माध्यान्निका ते नाही धान्य. म्हणे हे भगवान जनार्दन, केवी प्राक्तन माझे हे. धन देखिले नाही आजवरी, ते चालता आले निज मंदिरी. तेही न रहावे की पदरी, जन्मवरी चुकेना. माझी ये प्रारब्धे हेची पूर्ण, तक्र विक्रये उदर पोषण. करावे परिते धेनुही जाण, दिदली दान गुरु आज्ञे. ऐसा कुसमुसी आपले मनी, परी बोलून दाविना वदनी. तव संधी प्राप्त झाली यावनी, विप्रमनी शुदित पै. तव चित्रगुप्त वृत्तांता ते, समूळ निवेदिले ब्रह्मयाते. काल दश धेनुमा दिदल्या जाते, त्याने त्या द्विजाते अर्पिल्या. समग्र धेनूचे केले दान, परी नाही काही अन्न. तक्र विक्रय उदर पोषण, करी उपोषण विप्रकुमार. मग शतधेनूचा समुदाव घेऊन चालिला ब्रह्मदेव. द्वारदेशी उभा राहून पाहावो, पाहता झाला विप्रकुमारा. म्हणे महापुरुषा बाहेर येई, ही गोधने सांभाळून घेई. तुझिया बापाची हे ठेवी, आजवरी पायी पाळली मी. ऐसे एकताची मात, येरू आला धावत धावत. पोटी क्षुधा नळ अति तप्त, तो नयनी देखता विप्रराव. दैदिप्यमान सर्व शरीरी, भस्मे चर्चित वस्त्र पाठारी. रुद्राक्षमाळा अतिसाजरी, कंठी घाली परिपूर्ण. सवे गोधनाचा कळप, गणिता 100 भरी माप. मग परतला अति सापेक्षेप, बंधू जवळीके. सर्व वृत्तांत निवेदिला, म्हणे द्वारी एक विप्रसे आला. सवे शतधेनूचा मेळा सांभाळी मजला, म्हणतसे विप्र परम दैदिप्यमान. मुखी बोलतसे वचन, तुझ्या वडिलांची ही गोधने. वरी रौप्य नाणे शतवरी, ऐसे तो वदतसे वचन. सांगा आता ज्ञाते कवण. येरू बोलतसे हासून, सांभाळी गोधन सर्वही. गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाले आणिता. हाती देऊन द्रव्यशता, पाहता विप्र गुप्त झाला. परी हे ब्राह्मण नेणे काही, हर्षयुक्त धेनू आणि सर्वही. ही खूण नारायणा ते ठाई, इतरा काही अवगत. मग गोधने भरुनी गोठण, घातले तया लागी तृण. स्वये बक्षी श्रेष्ठान्न, आवडे पदार्थ तोची वै. ऐसे करुनी सारासारी, मागुती गुरुसेवा अंगीकारी. चरण चुरिता निर्धारी, बोले ते अवसरी नारायण. म्हणे सख्या ऐक्य वचन, ग्रह भरी दाटले गोधन. यासी सांभाळती कैसेन, तरी सांगतो वचन ते ऐक. एक धेनू ते पोसिता, कंटाळा आलासे तत्वता. येथे 100ची वार्ता, केवी आता घडू शके. तरी उदयिक स्नान करुनी, पाचारी विप्रा लागुनी. संपूर्ण गोधने दक्षिणदानी, विप्रा लागुनी अर्पावे. संग्रही न ठेवी एकाडका, उतुके कार्य अधिकरिका. येरू तैसेच करी देखा, उठोनिया प्रातःकाळी. स्नान सारिले गंगाजळी, पाचारिली विप्रमंडळी. समग्र गोधने एकच मेळी, पूजा केली गंधाक्षते. मग एक रौप्य गोधन, अर्पिता झाला विप्रा लागून. ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण, नेता गोधने बोलती ते. म्हणे प्रतिदिनी वाटितो गाई, यासी तो एक दिनाचे भक्ष नाही. ही तो दिसती अपूर्व नवाई, किंवा शेषशाही तुष्टला. एक म्हणती काय कारण आपणा ते,
आणू कोठून परी तपरा ते धेनू मिळाली एक आपणा ते दक्षिणे सहित निर्धारे. ऐसे बोलता द्विजवर समस्त पातले निज मंदिर इकडे रडे विप्रकुमार होऊनी स्थिर बैसलासे. म्हणे रात्री ग्रहभरी दाऊनी वाडा भरलासे गोधनी कैसी कर्माची कहाणी न देखो नैनी पै एक. ऐसे म्हणून स्वस्थ बैसला तो दिन अस्त होऊ लागला. परी पाहुनिया कौतुकाला नारद गेला ब्रह्मलोका. नमुनिया चतुरानन निवेदिता झाला वर्तमान. म्हणे आपण दिदले गोधन ते दिदले दान तयाने तक्र विक्रयी निर्वाहो. ऐसे अलिखिताचा भावो परी देखई धेनून ठेवी हो. पुढे निर्वाहो कैसेनी होऊ आता अस्तमान. उपोषित असे तो ब्राह्मण ऐकता मुनीश्वराचे वचन. हास्य केले कमळासने मागुती कमळासने उठून सर्व घेतले सहस्र गोधन. वरी सहस्र रौप्य नाणे घेऊन चतुरानन पातला. उभा राहून द्वारदेशी हाक मारी विप्रकुमरासी. येरू धावत आला वचनासरसी केला विप्रासी नमस्कार. ब्रह्मा बोलतसे तेव्हा ह्या धेनू सांभाळी सदैवा. वरी रौप्य नाणे ठेवा सहस्रावरी पै असे. आता तरी सांभाळी समग्र पाही. वधोन गुप्त झाला तेची ठाई. देखताचा काटला निज हृदयी आला लवलाही भीतरी. समूळ वृत्तांत निवेदिला म्हणे सहस्र गोधनाचा मेळा. घेऊन रौप्य नाण्याला परी पाहता गुप्त झाला नेणवे. ऐकून तोषला नारायण म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळपा. तरी धेनू ते अर्पी तृण तूही सारिका भोजन. प्रातःकाळी करुनिया स्नान आणि पाचारुन विप्राते. समस्त धेनू दक्षिणेसी दान देई का ब्राह्मणासी. एरू हर्षयुक्त मानसी तथास्तु वचनासी बोलतसे. मग दुसरे दिनी तैसाच प्रकार आचरता झाला विप्रकुमार. पाचारुनिया धरामर धेनू समग्र वाटिल्या. दक्षिणे सहित दिदले दान नाहीसे केले सहस्र नाणे. न उरे दर्शना एकही जाण धेनू संपर्ण निजग्रही. ऐसे करिता तये वेळा वृत्तांत ब्रह्मया ते कळला. म्हणे सहस्र गोधने वाटिता झाला अहारे कपाळा हे काय. आता 10 सहस्र नेता धेनू त्याही दान देईल ब्राह्मणू. ऐसा प्रत्यय दशगुणित धेनू कोठून आणू तया ते आयुष्य शतभरी पूर्ण. तो तव प्रत्ययी करील हेची कारण. त्याचे रुचेले येथेची मन तक्र विकून काय काज. कोण गुरु तया ते भेटला माझा मंत्र मज फळला. गुणे आणिले ब्रह्माक्षराला हे तव वेदादा विहित नसे. मग हंस विमान पाचारिले तया ते निजमुखे निवेदिले. भूलोकी जाऊन ये वेळे घेऊन येई विप्रकुमारा. मग हंस विमान येऊन दैदित्यमान झाला ब्रह्मनंदन. ये रे नारायणा ते म्हणून म्हणे प्रसाद हा जाण पै तुझा. पावन केले गुरुराया निवारिली जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लगे पाया भीती नाही भावार्था. स्तुती वादन करवेची जाण वाचेसी पडिले दृढ मौन. न उगवता तृतीय दिन नेला उद्धारून ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करती नारायणाचे चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती यातायाती निवारिली. ऐसे हे गोदान प्रकरण विशद केले श्रोतिया लागून. न लागता तृतीय दिन नेला उद्धारून विप्रकुमार. मनोनिया मळमासी जाण अगत्य घडे गोपूजा वरदान. त्याहीवरी संतसेवा पूर्ण न लागे आन साधन पै. श्री गुरु चरणी परम विश्वास तयाचा चुके गर्भवास. पुढं 3 लागेची सायास जन्मपंक्तीस भोगणे. प्रत्यय देखिया नयनी विप्रकुमार गेला उद्धरुनी. अक्षयी परब्रह्म भुवनी नवे हानी कालत्रयी. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तुम्हा ते समस्त. येथे धरुनिया शुद्ध भावार्थ आचरावे सतत व्रत हे. गोदाने नभवे लोको गवान लोमनाहि संख्यया. कल्पांतं ब्रह्मणे लोका पापनाशा प्रभावता. ऐसा हा प्रथम श्लोक भला. त्यावरी कथाभाग वर्णिला. जो आचरती गोदानाला तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे. जितुके रोम गौतमीवरी निवासती तुका कल्पवरी. पापक्षाळन निर्धारी तात्काळिके जाणपा. विप्रकुमरे पुण्य केले परिजन्मांतरीचे पाप गेले.
तक्र विक्रये ज्याचे खुंटलेल, गुरु सेवे फळले भाग्य त्याने. म्हणून या भाविक जन सद्गुरु ते जावे अनन्य शरण. गर्भवास चुके जेणे न लागे साधन आणिक. स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराण आणि स्कंदपुराणांत संमत घेऊन मनोहर सुत 23तमोऽध्याय संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.